मस्त सकाळची वेळ होती. माऊताई कोवळ्या उन्हात बसली होती. तिचं मस्त चाललं होतं कोवळ्या उन्हात बसून अंग झाडायचं आणि मलाही ते पाहता पाहता मला दूध काढायला जायचं होतं. आत्याने मला आवाज दिला होता दूध काढण्यासाठी आणि मीही गेले होते दूध काढण्यासाठी. दूध काढायला गेल्यानंतर तिथे थोडंसं जनावराचं निरीक्षण केलं, तर काही गुरे चारा खात होते व कोणाचं काय तर कोणाचं काय चाललं होतं. थोडंसं निरीक्षण करून घेतलं आणि मी दूध काढायला बसले आणि गाईनं पाना घातलं आणि दूध पिळायला घेतलं होतं. दूध पिळायच्या अगोदरच आमचं मायलेकरांचं चॅलेंज चाललं होतं की मम्मी दूध पूर्ण काढणार, असं बाळ म्हणत होतं. पण पप्पांचं चाललं होतं की नाही मम्मी काढणारच नाही. खूप दिवसात दूध काढत होती म्हणून त्यांना वाटत होतं की आताही काय दूध काढू शकत नाही. पण दूध काढायला घेतलं, खूप दूध पिळलं, पण हात भरून येत होता. पण काय चॅलेंज जिंकायचं होतं म्हणून आपलं दूध पिळायचंच चाललं होतं. जरा वेळ थांबायची दूध पिळायची, पण मी माझं चॅलेंज जिंकूनच दाखवलं आणि मी दूध पिळायचं काय सोडून दिलं नाही. दादासाहेब आपले पाठीस उभा होते आणि त्यांचंही चाललं होतं निरीक्षण मम्मी पिळते का नाही पूर्ण बघण्याचं. पण मी पिळूनच दाखवलं सर्व दूध आणि सर्व गुरं मस्त आता परत चारा खायला लागली होती आणि कुत्राही कोवळ्या उन्हात झोपला होता आणि त्यालाही कोवळ्या उन्हाचा आस्वाद